Hi friends, today we are going towards Unit 2.5 Book Review Swami and Friends. It is written by R.K. Narayan. मित्रांनो, आज आपण 2.5 या युनिटमधील बुक रिव्ह्यू म्हणजेच पुस्तक परीक्षण किंवा एखाद्या पुस्तकाचा धावता आढावा घेणे याविषयी आपण पाहणार आहोत. आणि पुस्तकाचं नाव आहे स्वामी आणि त्याचे मित्र. आणि मित्रांनो, हे पुस्तक आपल्या भारतातील महान लेखक म्हणून गणले जाणारे R.K. नारायण यांनी लिहिलेलं आहे. अ लिटल बिट अबाउट द बुक. आपण पाहूया या पुस्तकाविषयी थोडंसं. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स, सो आय वुड रादर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट ऑफ द स्टोरी. मित्रांनो, या पुस्तकाबद्दल मी काहीही सांगितले तर त्याने कथेचे सार सांगून बिघडवल्यासारखे होईल. म्हणून मी काय करेन, त्याऐवजी कोणत्याही घटनेचा किंवा कथानकाचा तपशील न देता केवळ पुस्तकावर ओझरता दृष्टिक्षेप टाकणे योग्य ठरेल. स्वामी is a mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातली ही कथा आहे मित्रांनो. स्वामी नावाचा साधारण 10-1 वर्षाचा मुलगा आहे. तो अत्यंत खोडकर आहे. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, स्वामी इज अ किड who cannot stay at one place and absolutely hates school. Even worse, mathematics. School is his absolute nightmare. बाकीच्या इतर मुलांच्या सारखाच स्वामीही एका जागी स्वस्थ न बसणारा, शाळा अजिबात न आवडणारा आणि त्यातही गणित या विषयाचा तिटकारा असणारा मुलगा आहे. त्याला शाळा म्हणजे एक भयंकर शिक्षाच वाटे. एनिवे, द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स ऑफ धिस किड and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. कसे का असे ना, या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना या कथेतून उलगडत जातात. तो नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात कसा सापडतो आणि वडिलांच्याकडून मार कसा खातो इत्यादी. स्वामी इज a talkative little kid and thinks that's his way of facing life, talking himself out of everything. स्वामी हा अतिशय बडबड्या लहान मुलगा आहे. आयुष्यात काहीही घडले तरी त्याला सामोरे जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहण्याची त्याची एक पद्धत आहे. But he does learn the truth the harsh way. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something and harass somebody. Unlike kids today, this in fact was, and in most part of India still is, the life of typical boy growing up. Technology isn't big in a kid's life. All they want is to play havoc. त्या काळातल्या अनेक मुलांसारखे त्यालाही उन्हात खेळणे, वस्तू लाथेने उडवणे, झाडावर चढणे, मोडतोड करणे, कुणालाही त्रास देणे या गोष्टी करण्यात त्याला मजा वाटत असत, जे आजकालच्या मुलांना मित्रांनो तुम्हाला वाटतच नाही. खरे तर
वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचे वागणे असेच असायचे. भारतात आजही अनेक ठिकाणी तसे दिसते. मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला फार मोठे स्थान नसते. त्यांना फक्त कशामध्ये रस असतो? दंगा आणि मस्ती. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स? स्वामी मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता? इन धिस रिगार्ड, नारायण गेट्स डीपली into the workings of Swami's 10-year-old mind, explaining executively how he thinks and what his perspective of the world is. The reader does feel like Swami and gets very attached with the characters as the story progresses. That's the magic of नारायण. इथं नारायण हे लेखक 10 वर्षे वयाच्या या स्वामीच्या मनातल्या भावभावना, तो कसा विचार करतो, जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो, याच्या मुळाशी जाऊन त्याचे सखोल वर्णन करतात. जसजशी कथा पुढे सरकते तसे वाचक स्वतःला या स्वामीत पाहू लागतात आणि त्या पात्राशी त्यांची जवळीक निर्माण होते. हीच R.K. नारायण यांच्या लिखाणाची जादू आहे मित्रांनो. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. स्वामी आणि मित्र हे R.K. नारायणांचे पुस्तक पुरेपूर वाचनाचा आनंद देते आणि त्याचबरोबर किशोरवयीन मुलांसाठीचे साहित्य असूनही हे पुस्तक फार मोठी मौलिक साहित्यिक मूल्ये या ठिकाणी जपण्याचं काम करते. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. ऑल्सो द बुक इज वाइडली यूज्ड इन द एशियन कॉन्टिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल. स्वामी आणि मित्र हे मुलांसाठी आणि खास करून किशोरवयीन मुलांसाठी असलेले अतिशय उत्तम वाचन साहित्य म्हणता येईल. आशिया खंडातील अनेक शाळांमध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक विषय म्हणून अभ्यासले जाते. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. Actually, the truth is in contrary to this. म्हणजे या पुस्तकात क्लिष्ट व्याकरण आणि शब्द बंबाळ लेखन असे नाही. खरे तर पुस्तक त्याच्या अगदी विरुद्ध आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिंपल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जीनियस लाईक R.K. नारायण. द इंग्लिश यूज्ड इन दिस बुक इज बोथ प्लेन सिंपल विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. स्वामी आणि मित्र हे इतक्या सुलभ इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेले आहे की लेखक R.K. नारायण यांच्यासारख्या एका विद्वान साहित्यिकाने ते लिहिलेलं आहे यावर विश्वास बसत नाही. या पुस्तकातील भाषा
अत्यंत समजायला साधी आणि सोपी आहे. मुलांच्या दृष्टीने अगम्य शब्द नसणारी आहे. साधी छोटी वाक्य पुस्तकाचे वाचन आणखीनच सोपे करून टाकतात. इट इज mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old Indian boy, and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. But the book is as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid who is actually very sensitive. It is also a known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all, and R.K. Narayan does a great job conveying that to all of us. पुस्तकाच्या वर्णनात असे म्हटले आहे की एका 10 वर्षाच्या खोडसाळ भारतीय मुलाविषयी पुस्तक असल्यामुळे आपल्या अगोदरच खोडकर असलेल्या मुलावर याचा परिणाम होईल की काय म्हणून काही पालक चिंतित होऊ शकतात. पण या मुलांच्या खोड्या किंवा या मुलाच्या खोड्या अतिशय शुद्ध आणि निरुपद्रवी हेतूने केलेल्या असल्यामुळे या पुस्तकातून दर्शवले आहे. आणि त्यामुळे खोड्या मस्ती करणारा स्वामी हा खूप प्रेमळ आणि हळवा आणि तितकाच संवेदनशील मुलगा आहे हेही जाणवते. आणि हेही खरे आहे की खोडसाळ मुले सर्वात जास्त संवेदनशील आणि प्रेमळ असतात. आणि हीच गोष्ट आपल्यापर्यंत पोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम R.K. नारायण या कथेतून करतात. सो इन कन्क्लूजन, इट कॅन बी सेड दॅट this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. थोडक्यात सांगायचे तर हे पुस्तक ज्यांना केवळ वाचनाचा आनंद घ्यायचा आहे किंवा इंग्रजीचे कौशल्य वाढवायचे आहे अशा सर्व वयोगटातील मुलांसाठी अतिशय उत्तम वाचनानुभव देते. अबाउट द ऑथर. आता आपण R.K. नारायण या लेखकांच्या विषयी पाहूया मित्रांनो. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम, R.K. नारायण. R.K. नारायण is responsible for many of the outstanding literary works India has ever produced, and this book in particular captures the essence of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. मित्रांनो, R.K. नारायण हे भारतातील सर्वकालीन महान लेखकापैकी एक उत्तम लेखक आहेत. त्यांच्याकडून अनेक उत्तमोत्तम भारतीय साहित्य कृतींचा निर्मिती त्यांच्याकडून झालेला आहे आणि या सर्व साहित्य निर्मितींच्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. मित्रांनो, हे पुस्तक ब्रिटिश सत्ताकालीन वातावरण आणि त्यावेळच्या एका साध्या सुध्या किशोरवयीन मुलाची मानसिकता आणि त्याचे आयुष्य यांचा आशय किंवा सार नेमके पकडते. Other great works by Narayan include
मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स, and many more literary works such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. Go take a look at them if you are interested. मित्रांनो, R.K. नारायण यांनी अजूनही ग्रेट अशा प्रकारची, अत्यंत उत्तमोत्तम अशा प्रकारची साहित्य निर्मिती केलेली आहे. मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स आणि रामायण, एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य, आणि महाभारत, एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य, या R.K. नारायण यांनी निर्मिलेल्या उल्लेखनीय साहित्यकृती आहेत. जसे जसे तुम्ही मोठे व्हाल तसे तसे R.K. नारायण यांच्या या साहित्यकृती अवश्य वाचा. आवड असल्यास आत्ता देखील तुम्ही वाचू शकता.